काय करतो की आपल्यासाठी एक रिॲक्ट जेएसचं ऍप्लिकेशन क्रिएट. त्यासाठी रिॲक्ट जेएस नावाच्या फोल्डर मध्ये आलो, सीएमडी, आणि इथे npm create void @latest आणि आपल्या प्रोजेक्टचं नाव देतो मी इथे मॅप लूप, किंवा इथे मॅप फंक्शन. ठीक आहे, लूपच देऊ आपण. ठीक आहे, आपल्या प्रोजेक्टला नाव काय दिलं मी, मॅप लूप. ठीक आहे, तुम्ही रिॲक्ट जेएस शिकलात ना, रिॲक्ट जेएस मधून तुम्ही मोबाईल ऍप्लिकेशन पण डेव्हलप करू शकतात, वेबसाईट पण डेव्हलप करू शकतात, कारण रिॲक्ट जेएस मध्ये भरपूर कॅपॅसिटी आहे. त्यानंतर तुम्ही एक डेस्कटॉप ऍप्लिकेशन बनवू शकता. भरपूर सारे फंडे आहेत की त्यात तुम्ही रिॲक्ट जेएसचा यूज करून करू शकता. ठीक आहे, तुम्हाला लास्ट मध्ये मी दाखवतो एक छोटस ऍप्लिकेशन आहे, त्या ऍप्लिकेशनचं क्लोन आहे, ते रिॲक्ट जेएस मध्येच बनवलेलं आहे. त्यानंतर कंट्रोल सी, स्क्रीन क्लिअर करतो, आणि त्यानंतर सीडी, प्रोजेक्टला नाव काय दिलं आपण, मॅप. काय झालं, डबल पी आहे का, अरे स्पेलिंग चुकली मग, काय सीडी मॅप असं आहे का, डबल हो नाही, अरे इथं स्पेलिंग चुकली ना मग आपली, तुम्ही नका चुकू. ठीक आहे, अरे क्लिअर करतो, अरे CLS. त्यानंतर कमांड कोणती, कोड पेस डॉट, झालं इथे VS कोड ओपन. मग VS कोड ओपन झाल्यानंतर आपला जो काही नॉर्मल सेटअप असतो तो सेटअप मी इथे करून घेतो. जसं की सेटअप काय असणार आहे आपला, की जो SRC फोल्डर आहे त्यामधला app.js फाईल आहे, त्या फाईल मधला सगळा कोड मी काय करतो आता, डिलीट करतो. केला हा डिलीट, आणि त्याच्यामध्ये H1 राईट करतो. जसं की H1, आणि H1 मध्ये मी राईट करणार वेलकम टू मॅप लूप. ठीक आहे, त्यानंतर हा यूज स्टेट काय आहे मला माहित नाही, ह्याला पण रिमूव्ह करतो. त्यानंतर वरची पण लाईन सगळी रिमूव्ह केली, ह्याला सेव्ह केलं. त्यानंतर app.css मधली सगळी CSS रिमूव्ह केली, आणि index.css फाईल मधली सगळी CSS काय केली, रिमूव्ह केली. ह्याला सेव्ह केलं, आणि मी CMD मध्ये आलो आणि कमांड राईट केली npm run dev, आणि ते एंटर बटनावर क्लिक केलं. तर आपला जो काय प्रोजेक्ट होता त्या प्रोजेक्ट ह्या URL ला काय झालाय, रन झालाय. मग मी सिंपल ब्राउझरला आलो, आणि त्या ब्राउझरला ती URL मी काय करतो, पेस्ट करतो. तर आपल्याला एक H1 मध्ये वेलकम टू मॅप लूप असा मेसेज प्रिंट झालाय. ओके, मग आपल्याला आज एक्सप्लोर करायचा मॅप लूप. काय करायचं, एक्सप्लोर मॅप. आता मग मॅप लूप तुम्हाला एक्सप्लोर करण्याआधी तुम्हाला दोन कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे. फर्स्ट, तुम्हाला माहितीये हा कोणता सिंटॅक्स आहे मला तो सांगायचा. वॅर ए इक्वल टू, मी घेतला सपोज इथे घेतो डेटा इक्वल टू, हा कोणता झाला डेटा टाईप, ॲरे डेटा टाईप. त्यानंतर मी इथे घेतला डेटा 1, हा कोणता डेटा टाईप झाला, सॉरी ऑब्जेक्ट डेटा टाईपचा. मग मी इथे काय करतो, वॅर डेटा 2 इक्वल टू, मग हा कोणता डेटा टाईप झाला, ॲरे ऑब्जेक्ट. ठीक आहे, मग जेव्हा कधी आपल्याला ॲरे प्रिंट करायचा असेल तर आपण मॅप लूपचा यूज करतो. जावास्क्रिप्ट मध्ये जेव्हा कधी आपल्याला एखादा ऑब्जेक्ट प्रिंट करायचा आहे त्या टायमाला पण आपण एका फॉर लूपचा यूज करतो. ठीक आहे ना, मग जेव्हा कधी आपल्याला ॲरे ऑब्जेक्ट प्रिंट करायचा आहे तेव्हा आपण काय यूज करणार, फॉर लूपच यूज करणार. ठीक आहे, हा जावास्क्रिप्टचा पार्ट. बट आपल्याला जेव्हा कधी रिॲक्ट जेएस मध्ये एखाद्या ॲरे मधला डेटा प्रिंट करायचा असेल, एखाद्या ऑब्जेक्ट मधला डेटा प्रिंट करायचा असेल, एखादा आपल्याला ॲरे ऑब्जेक्ट मधला डेटा प्रिंट करायचा असेल, त्या टायमाला आपण यूज करणार मॅप फंक्शन. कोणतं यूज करणार, मॅप फंक्शन. समजते आता काय करायचंय, हा पॉइंट समजला.
जेव्हा कधी आपल्याला ऍरे मधला डेटा प्रिंट करायचा तर मॅपलूप फंक्शन यूज करायची. ऑब्जेक्ट मधला करायचा आहे मॅप फंक्शन, आणि ऍरे ऑब्जेक्ट मधला करायचं तर कोणतं फंक्शन? मॅप फंक्शन. आता समजलंय तुम्हाला कधी काय यूज करायचं, ठीक आहे. मग मी इथे काय करतो, जावास्क्रिप्ट मध्ये तुम्हाला मॅप फंक्शन ठीक आहे. लक्ष द्या, नसेल समजलं लगेच विचारा. तर मी इथे काय करतो, एक वॅर डेटा इक्वल टू एक ऍरे घेतला आणि त्या ऍरे मध्ये 10, 20, 30 असं काय तर 40, 50 आणि 60 असा मी काय केला, हा ऍरे घेतला. आता मला हा ऍरे काय करायचा आहे, प्रिंट करायचा आहे. कशाचा यूज करून? मॅप फंक्शनचा. ठीक आहे. मग जसं की फॉर लूपचा एक सिंटॅक्स असतो, एक फॉर कीवर्ड घ्या, जसं की फॉर लूपचा फॉर कीवर्ड घ्यायला लागतो. कसं चालतं की तुम्ही फॉर नाही घेतला आणि डायरेक्ट टाकलं व्हॅर आय इक्वल टू 0, असं जमेल का? नाही जमणार. मग त्याच प्रकारे मॅप फंक्शनचा एक काय सिंटॅक्स आहे. काय त्याचा सिंटॅक्स? कसा आहे सिंटॅक्स सांगू? मग तुम्हाला ज्या ऍरे मधून डेटा प्रिंट करायचा आहे, ज्या व्हेरिएबल मधून तुम्हाला डेटा प्रिंट करायचा आहे, तो व्हेरिएबल फर्स्ट घ्यायचा. जसं की मला हा डेटा नावाच्या व्हेरिएबल मधून डेटा प्रिंट करायचा आहे, तर मी ते काय केला, डेटा व्हेरिएबल घेतला. त्यानंतर डॉट द्यायचा आणि ते मॅप राईट करायचा. ठीक आहे ना. मॅप दिल्यानंतर राऊंड ब्रॅकेट घ्यायचा, कारण एखादं फंक्शन आपण यूज करत असेल तर त्याचा आपण राऊंड ब्रॅकेट देतो. ठीक आहे ना. दिला राऊंड ब्रॅकेट, बस. आणि त्या राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये एक ॲरो फंक्शन द्यायचं. जसे की ॲरो फंक्शन कसा असतो, राऊंड ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला, असं काहीतरी बांध असतो है ना, आणि कर्ली ब्रॅकेट. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये एक ॲरो फंक्शन राईट करायचं. काय करायचं? एक ॲरो फंक्शन राईट करायचं. आणि जिथे आपण इथे कर्ली ब्रॅकेट टाकतो ना, तिथे रिॲक्ट जेएस मध्ये राऊंड ब्रॅकेट टाकायचे. कुठे टाकायचे? रिॲक्ट जेएस मध्ये राऊंड ब्रॅकेट टाकायचे. पण जावास्क्रिप्ट मध्ये तुम्ही काय टाकणार? कर्ली ब्रॅकेट टाकणार. फंडा समजतोय? रिॲक्ट जेएस मध्ये राऊंड ब्रॅकेट टाकायचे आणि जावास्क्रिप्ट मध्ये कर्ली ब्रॅकेट टाकायचे. आणि त्या कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये तुम्हाला जी काय प्रोसेस करायची ती प्रोसेस करा. जसं की मला हा डेटा प्रिंट करायचा आहे, सॉरी, त्यानंतर त्या ॲरो फंक्शन मध्ये आपल्याला 2 आर्ग्युमेंट भेटतात. पहिला तर भेटतो आयटम आणि सेकंड भेटतो आपल्याला इंडेक्स. आता ह्या आयटम मध्ये काय होतं माहितीये, की जो हा ॲरे मधला डेटा आहे ना, जो ह्या ॲरे मधला डेटा आहे ना, तो डेटा ह्या आयटम मध्ये स्टोअर होतो. कशा स्टोअर होतो? ह्या आयटम मध्ये. कसा स्टोअर होतो माहितीये? 10 स्टोअर झाला, 10ला काम प्रिंट केला, त्यानंतर डबल इथे येणार, 20 करणार, मग 30 करणार, मग 40, मग 50, मग 60, अशी प्रोसेस करतो. मग सिंपल काय करायचं, जो तुमचा आयटम आहे त्याला तुम्ही कन्सोल डॉट लॉग करू शकता किंवा काही पण करू शकता. मला किंवा सम करायची किंवा मला मल्टिप्लिकेशन करायची, मी काही पण करू शकतो. मग मी इथे काय करतो, कन्सोल डॉट लॉग करतो. कोणाला? त्या आयटमला. सेव्ह केलं आणि एकदम मी ब्राउझरला जातो किंवा आउटपुट पेजला जातो. तर इथे बघा 10, 20, 30, 40, 50, 60 असा डेटा काय झालाय माझा, प्रिंट झालाय. कशामधून? की त्या ॲरे मधून. फंडा समजतोय? हा सिंपल एक सिंटॅक्स आहे, तो सिंटॅक्स कुठेतरी देण्यात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर मी अजून काय करतो, एक ॲरे ऑब्जेक्ट घेतो, where डेटा इक्वल टू ॲरे, ॲरेचा स्क्वेअर ब्रॅकेट, आणि त्याच्यामध्ये काय असणार, आपले ऑब्जेक्ट असणार. असे की मी 2 ऑब्जेक्ट घेतो आणि त्या ऑब्जेक्ट मध्ये आपल्याला माहिती आहे की डेटा कसा स्टोअर होतो, की पर व्हॅल्यू. ठीक आहे ना, माहिती आहे ना. मग मी याला की देतो, जसं की की देऊ आपण याला युजर, किंवा मी इथे की देतो यू नेम, आणि त्या कीची व्हॅल्यू आपण देऊ इथे डबल कोड मध्ये ABC XYZ आणि PQR. नाव दिलं आपण, त्याचं फुल नेम दिलं. ठीक आहे. त्यानंतर त्या यू नेमचा आपण एक मोबाईल नंबर देऊ, जसं की यू मोबाईल.
कोलन दिला आणि त्याचा मोबाईल नंबर असा मी राईट केला 120 असं काहीतरी एक मोबाईल नंबर. त्यानंतर दुसरा जो काही ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्ट मध्ये पण यू नेम आणि त्याला यू नेम देऊ आपण इथे PTR XYZ आणि ABC आणि त्याचा एक मी मोबाईल नंबर देतो, जसं की मोबाईल नंबर देऊ आपण यू मोबाईल आणि मोबाईल नंबर देतो 021. झाला इथे दोन. इथे आपला काय झाला, एक ऍरे ऑब्जेक्ट झाला. म्हणजे एका ऍरे मध्ये दोन ऑब्जेक्ट आहेत, मग हा काय झाला ऍरे ऑब्जेक्ट. आता मला हा डेटा प्रिंट करायचा आहे. काय करायचं आपल्याला, हा डेटा प्रिंट करायचा आहे. मग त्यासाठी फर्स्ट काय, कोणत्या व्हेरिएबल मधून डेटा प्रिंट करायची, कोणता आहे डेटा. मग इथे काय करायचं डेटा, त्याला द्यायचं डॉट मॅप. मॅप हे काय एक फंक्शन आहे, त्यामुळे राऊंड ब्रॅकेट झालंय. आणि त्याच्या आतमध्ये एक ॲरो फंक्शन. जावा स्क्रिप्ट मध्ये आपण कर्ली ब्रॅकेट देणार, रिएक्ट.js मध्ये राऊंड ब्रॅकेट देणार. ठीक आहे. आणि त्या फंक्शन मध्ये आपल्याला दोन व्हॅल्यू भेटतात, एक तर भेटतो आयटम आणि सेकंड भेटतो आपल्याला इंडेक्स. ठीक आहे. पण तुम्ही इथे एक असं करू शकता, इंडेक्स नाही तुम्ही व्हॅल पण नाव देऊ शकता. अरे म्हणजे कोणतं नाव देऊ शकतात, मला वाटलं इथे दत्ता नाव द्यायचंय, मी देऊ शकतो. मला वाटलं इथे ABC नाव देऊ शकतो, मी देऊ शकतो. ठीक आहे, जसं तुम्हाला वाटेल तसं नाव द्या. इथे मी आता व्हॅल्यू देतो आणि इंडेक्सच्या जागी मी आय देतो फक्त, शॉर्टकट. ठीक आहे. आणि मी इथे काय करणार आता, मग डेटा प्रिंट करणार फक्त, जसं की कन्सोल डॉट लॉग आणि इथे मी काय करतो आयटम. आता ह्या आयटम मध्ये काय आहे, त्या आयटम मध्ये दोन ऑब्जेक्ट आहेत. काय आहेत त्या आयटम मध्ये, दोन, सॉरी आयटम नाही राहणार तिथे व्हॅल राहणार ना. आता त्या व्हॅल कीवर्ड मध्ये काय आहेत, ऑब्जेक्ट आहेत. आपल्याला काय करायचे, त्या ऑब्जेक्ट मधून यू नेम प्रिंट करायचे. मग इथे आपण काय सांगणार, व्हॅल डॉट यू नेम. सेव्ह करतो मी याला आणि आउटपुट पेजला. तर इथे रिफ्रेश केलं, ठीक आहे. काय झालं इथे, कर्ली ब्रॅकेट टाकलाय, व्हॅल आय टाकलाय, इथे डेटा डॉट मॅप केला, इथे कोमा राहिला, ठीक आहे ना. आणि आउटपुट पेजला आलं. जसं मी इथे रिफ्रेश केलं तर बघा ABC XYZ PQR PTR ZYX आणि ABC डेटा प्रिंट झाला. मग तुम्हाला मोबाईल नंबर प्रिंट करायचा असेल तर काय करणार तुम्ही, ऍज इट इज आणि व्हॅल डॉट मोबाईल सेव्ह केलं, यू राहिलं का, ठीक, यू सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलं. तर इथे बघा मोबाईल नंबर प्रिंट झाला. समजलाय फंडा मॅप फंक्शनचा. आता ऑनलाईन मध्ये पॉइंट क्लिअर एवढा. तर आता आपण जाऊ कुठे, आपल्या प्रोजेक्ट मध्ये. आणि त्या प्रोजेक्ट मध्ये आपल्याला आज काय करायचे माहितीये, की API चा यूज करायची. काय करायचे आपल्याला, API चा यूज करायची. मग आपल्याला रिएक्ट.js मध्ये API चा यूज करायचा असेल तर एका पॅकेजची गरज असते. काय असते, एका पॅकेजची गरज असते. त्या पॅकेजचं नाव काय माहितीये, त्या पॅकेजचं नाव आहे Axios. काय पॅकेजचं नाव आहे, Axios. जसं की तुम्हाला त्या Axios बद्दल अजून डिटेल पाहिजे असेल तर गुगलला यायचं. ही सवय लावा तुम्ही चांगली. मी सर्च केलं Axios आणि एंटर केलं. तर इथे मी थोडस स्क्रोल केलं तर मला इथे एक वेबसाईट दिसली Axiosची. त्या वेबसाईटवर गेलो. मला पण माहित नाहीये, पण आता मी डॉक्युमेंटेशन वाचणार, पाहणार. तर इथे बघा Axiosच्या वेबसाईटला आलो. तर इथे बघा इन्स्टॉल करण्याची कमांड मला इथे ऑलरेडी दिली. त्यानंतर अजून मी स्क्रोल केलं तर इथे बघा इन्स्टॉलिंग पॅकेज मॅनेजर. आपण कसं कसं इन्स्टॉल करू शकतो. तुमच्याकडे npm आहे, npm ने करा. तुमच्याकडे yarn आहे, त्याने करा. pnpm आहे, त्याने करा. किंवा बन आहे, त्याने करा. त्यानंतर इथे बघा खाली काय दिलंय,
यू कॅन ऑल्सो यूज डिफॉल्ट एक्सपोर्ट, म्हणजे तुम्ही त्याला एक्सपोर्ट कसं करू शकता दिलंय इथे. अजून मी स्क्रोल केलं ना तरी ते बघा रिस्पॉन्स दिला इथे, एक्झिओस डॉट गेट दिलं इथे, कसं यूज करायचं ते पण सांगितलं इथे. हे बघा वेट आपण 2-3 स्टेपने करू शकतो, तसं काही प्रॉब्लेम नाहीये. अशी इन्फॉर्मेशन पाहिजे, पण आपल्याला आता काय करायची, त्या एक्झिओसला काय करायची, इन्स्टॉल करायची आपल्या प्रोजेक्ट मध्ये. ठीक आहे, मग प्रोजेक्ट मध्ये इन्स्टॉल करण्यासाठी मी आलो आपल्या ब्लॅक स्क्रीन मध्ये आणि ह्याला एकदा करतो स्टॉप. वाय केलं, एंटर केलं, एकदा स्क्रीनला क्लिअर करतो आणि ती कमांड मी पेस्ट करतो. काय आहे कमांड इथे की npm आय एक्झॉस्ट, आय म्हणजे इन्स्टॉल, आणि ते एंटर करतो. जसं मी इथे एंटर करणार, आता ही कमांड टाकताना तुमच्या पीसीला इंटरनेट रिक्वायर्ड पाहिजे. झाले इथे, इथे बघा की 25 पॅकेज आपल्या प्रोजेक्ट मध्ये ऍड झाले. मग त्यानंतर मी एकदा काय करतो, जो आपला प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टला रन करतो डबल, जो आपण स्टॉप केला होता ना त्याला रन केलं, आणि मी आलो आपल्या VS कोड मध्ये. आता आपण जो एक्झिओसला डाउनलोड केलाय किंवा इन्स्टॉल केलाय त्याला काय करायचे, आता इम्पोर्ट करायचे. मला माहित नाही आता कसं इम्पोर्ट करायचे, तर मी गुगलला आलो. गुगलला आल्यानंतर त्या वेबसाईट मध्ये बघतो, अरे यूज कसं करायचे, तिथे दिलंय युजिंग npm मी ही कमांड टाकली. त्यानंतर यू कॅन ऑल्सो यूज डिफॉल्ट, इथे बघा इम्पोर्ट एक्झिओस फ्रॉम एक्झिओस, मी ह्याला कॉपी करू शकतो आणि आपल्या कोड मध्ये पेस्ट करू शकतो. पण मी इथे काय करतो, त्याला इम्पोर्ट काय इम्पोर्ट करायचे आपल्याला, एक्झिओस. फ्रॉम कुठून की एक्झिओस मधून. झाला इम्पोर्ट त्याला, बस. त्यानंतर आपल्याला अजून एक लागणार आहे मला पॅकेज कोणता, यूज इफेक्ट. त्याला पण मी इथे काय करतो, इम्पोर्ट करतो यूज इफेक्ट फ्रॉम कुठून, रिॲक्ट मधून. झाला इम्पोर्ट त्याला. अजून एक टेक्निक सांगू, तुम्ही असं इम्पोर्ट नाही केलं ना, तुमचं VS कोड तुम्हाला भरपूर सारी मदत करतं. आता मला काय करायची, यूज इफेक्ट राईट करायची, यूज इफेक्ट एंटर. काय झालं, ऑटोमॅटिकली इम्पोर्ट झालं. ठीक आहे ना, असं पण तुमचं. त्यानंतर राऊंड ब्रॅकेट आणि त्याच्या आतमध्ये एक ॲरो फंक्शन, आणि लास्ट मध्ये काय असतो, एक स्क्वेअर ब्रॅकेट. आता जो यूज इफेक्ट असतो तो काय करतो, व्हेरिएबल वर लक्ष ठेवतो. आपल्याकडे आहे का व्हेरिएबल लक्ष ठेवण्यासाठी, नाही. मग तुम्ही त्याला काय करतो, एम्प्टी ठेवतो, आणि त्या यूज इफेक्टच्या आतमध्ये आपल्या एपीआयचं काम करतो. मग आपल्याला एखादी एपीआय ला कॉल करण्यासाठी काय करायचं, फक्त त्या एक्झिओसला सांगायचं, एक्झिओस आमची मेथड असणार आहे गेट. का मेथड गेट असणार आहे, डेटा आपल्याला घेण्यासाठी, राऊंड ब्रॅकेट, आणि त्या राऊंड ब्रॅकेट मध्ये तुमची URL असणार. मग URL, आता ते URL कुठून घ्यायची, कशी घ्यायची, सध्या तिकडे डोकं नका लावू. ठीक आहे, माझ्याकडे URL आहे, मी ऍज अ त्याला कॉपी पेस्ट करणार आहे. काय करणार आहे, कॉपी पेस्ट. कारण त्या URL मध्ये छोटी तरी मिस्टेक झाली तरी मला एरर येईल, तुम्हाला एरर दाखवतो मी. त्यानंतर URL टाकल्यानंतर डॉट देन राऊंड ब्रॅकेट, आणि त्या राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये एक ॲरो फंक्शन. झालं इथे, आणि त्या ॲरो फंक्शन मध्ये आपल्याला काय भेटतो, इथे रिस्पॉन्स. काय भेटतो, आता इथे रिस्पॉन्सच काय भेटतो, की आपण काय केलंय की ह्या URL ला रिक्वेस्ट टाकली की आम्हाला काहीतरी डेटा दे. मग त्यांनी काय दिला, आपल्याला रिस्पॉन्स दिला, आणि त्या रिस्पॉन्स मध्ये डेटा दिला. ठीक आहे, त्या डेटाला मी इथे करतो कन्सोल डॉट लॉग, जसं की एक मेसेज प्रिंट करतो मी रिस्पॉन्स, आणि इथे करतो मी रिस्पॉन्सला आउटपुट पेजला आलो, आणि एकदा मी इथे करतो डेव्हलपर ऑप्शनला ओपन, आणि इथे रिफ्रेश केलं तर कन्सोल मध्ये मला डेटा प्रिंट झालाय इथे. आणि ह्यामध्ये काय काय प्रिंट झाले, कॉन्फिग, डेटा, हेडर, रिक्वेस्ट, स्टेटस आणि डेटा टेक्स्ट. ह्या मधला आपल्या कामाचा कोण आहे,
डेटा कामाचा. कोण कामाचा असतो? आपल्या डेटा. त्यामुळे मी काय करणार, रिस्पॉन्स डॉट डेटा, म्हणजे आपल्याला ह्यातून काय होईल, ह्या रिस्पॉन्स मधून फक्त आपल्याला डेटा भेटेल. कॉन्फिगची गरज नाही, हेडर नाही भेटणार, रिक्वेस्ट नाही भेटणार. जसं मी इथे रिफ्रेश केलं तर बघा फक्त मला डेटा प्रिंट झाला इथे डेटा. आणि मला सांगा आता डेटा कसा प्रिंट झालाय, आलाय एका ॲरे ऑब्जेक्ट मध्ये आलाय ना. थोडा फंडा समजलाय ऑनलाईन मध्ये. आता नेक्स्ट फंडा काय असणार आहे माहितीये, की नेक्स्ट आपली अशी स्टेप राहणार आहे, जो हा डेटा आलाय ना कशामध्ये आलाय, एका ॲरे ऑब्जेक्ट मध्ये डेटा आलाय. कशात आलाय? ॲरे ऑब्जेक्ट मध्ये. हा डेटा एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचा. काय करायचा? स्टोअर करायचा. मग एका व्हेरिएबल मध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी फर्स्ट आपल्याला एक व्हेरिएबल बनवायला लागणार आहे. मग मी इथे कशाचा यूज करून व्हेरिएबल बनवणार आहे? यूज स्टेटचा. मग कसा बनवतो आपण? कॉन्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट. त्यामध्ये त्या व्हेरिएबलला मी नाव देतो इथे एपीआय डेटा. असं त्या व्हेरिएबलला मी काय दिलं? नाव दिलं. आणि त्याचं एक फंक्शन असतं, जसं की फंक्शनला नाव देऊ सेट एपीआय डेटा इक्वल टू काय असतं इथे? यूज स्टेट. आणि त्यामध्ये कोणत्या टाईपचा डेटा स्टोअर होणार आहे? एका ॲरे टाईपचा. आता इथे बघा मी इम्पोर्ट केलं होतं का त्याला, पण व्हीएस कोडनी काय केलं माझ्यासाठी, जसं मी यूज स्टेट राईट केलं आणि एंटर बटन क्लिक केलं तर ऑटोमॅटिकली त्यांनी काय केलं इथे इम्पोर्ट केलं. ठीक आहे, झाला व्हेरिएबल डिक्लेअर आपला. मग त्या व्हेरिएबल मध्ये डेटा पाठवायचा आपल्याला, ह्या व्हेरिएबल मध्ये डेटा पाठवायचा आहे, तर त्यासाठी आपल्या ह्या फंक्शनला डेटा द्यावा लागतो. मग मी काय करतो इथे सेट एपीआय डेटा राऊंड ब्रॅकेट आणि त्या रिस्पॉन्स मधून आपल्याला त्याला द्यायचा आहे डेटा. झालं एवढं काम. आणि एकदा मी आउटपुट पेजला आलो, इथे रिफ्रेश केलं, जसा डेटा आला की त्या व्हेरिएबल मध्ये डेटा काय झाला, आता स्टोअर झाला. झाला ना. कसा स्टोअर झाला, की जो डेटा होता तो डेटा आपण काय केला, ह्या सेट डेटा नावाच्या फंक्शनला पाठवला. त्यांनी काय केलं, डेटा घेतला आणि इथे आला डेटा घेतला. आणि ह्यानी डेटा ह्या व्हेरिएबलला दिला. डेटा कोणता डेटा दिला व्हेरिएबलला, की जो आपल्याला एपीआय मध्ये डेटा भेटत होता तो डेटा. तो डेटा कशात आलाय? एका ॲरे ऑब्जेक्ट मध्ये. ठीक आहे, जसं मी आपण एक्झाम्पल पाहिले आता जस्ट. झालं इथे ॲरे ऑब्जेक्ट झालंय. मग आपल्याला एखाद्या ॲरे ऑब्जेक्ट मधून डेटा प्रिंट करायचा असेल तर काय करणार आपण? त्या व्हेरिएबलचं नाव डॉट मॅप. ठीक आहे, मग आपल्या कोड मध्ये आलो आणि कोड मध्ये आल्यानंतर इथे मी काय करतो, की आपल्याला इथे एखादा डेटा प्रिंट करायचा असेल तर आपण कर्ली ब्रॅकेट घेतो आणि त्या कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये कोणत्या व्हेरिएबल मधून डेटा प्रिंट करायचा आहे आपल्याला? एपीआय डेटा डॉट मॅप. आणि मॅप फंक्शनचा एक राऊंड ब्रॅकेट आणि त्याच्यामध्ये असणार आपला एक ॲरो फंक्शन. तिथे कर्ली ब्रॅकेट देऊ का राऊंड ब्रॅकेट देऊ? राऊंड ब्रॅकेट दिला इथे राऊंड ब्रॅकेट. अरे काहीतरी जास्त झालं वाटतं मला, की नाही, इथे राऊंड ब्रॅकेट दिला. आणि त्या राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये सॉरी त्या ॲरो फंक्शनच्या आतमध्ये आपल्याला काय काय भेटतं? आयटम आणि सेकंड भेटतो आपल्याला इंडेक्स. ठीक आहे, मग त्या लूपच्या आतमध्ये मला काय करायची माहितीये, की एक एम्प्टी टॅग घेतला मी त्या ॲरेच्या त्या मॅप फंक्शनच्या आतमध्ये एक एम्प्टी टॅग घेतला आणि तिथे मला पी टॅग मध्ये तो आयटम मधून मला काय प्रिंट करायची, की मी फर्स्ट जाऊन चेक करणार नेमकं त्या ॲरे मध्ये काय आलंय. काय आलंय त्या ॲरे मध्ये आपल्याला जसं भेटलं इथे स्लाइडर बीटीएल, स्लाइडर हेड, स्लाइडर इमेज, जसं की आपल्या ॲरे मध्ये होतं यू नेम, यू मोबाईल असं होतं ना. त्याच प्रकारे त्या ॲरे ऑब्जेक्ट मध्ये काय
स्लाइडर बटन, स्लाइडर हेड, स्लाइडर इमेज आणि स्लाइडर बटन सॉरी टेबल आयडी. मी प्रिंट करतो स्लाइडर टेबल आयडी. सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलं. तर इथे बघा 259 असं डेटा प्रिंट झाला इथे. त्यानंतर अजून काय काय आलंय त्यामध्ये, इमेज आली, हेडर आलाय, टेबल आलाय, बरोबर. मग जो काय हा सगळा डेटा आलाय त्या डेटाला मी एका टेबल मध्ये प्रिंट. मग मी काय करतो, डायरेक्ट इथे टेबल घेतो. टेबल घेतला, टेबलच्या आतमध्ये काय असतो, TR असतो. TR नंतर TD घेतो मी, डायरेक्ट TH नाही सांगत, ठीक आहे. आणि त्या TH मध्ये आपल्याला पहिलं प्रिंट करायची आयटम मधून, एकदा चेक करू काय प्रिंट करायची. मग त्यामध्ये आले स्लाइडर टेबल, त्याला कॉपी केलं मी, ठीक आहे, ऍज अ कॉपी पेस्ट करतोय फक्त. इकडे आलं आउटपुट पेजला, एकदा इथे रिफ्रेश केलं तर 259 असं प्रिंट झालं. त्या टेबलला मी काय करतो, इथे बॉर्डर देतो वर, झालं टेबल. त्यानंतर सेकंड आपण प्रिंट करू स्लाइडर BTN. कसं प्रिंट करा, खाली वर केलं, वर खाली केलं, काही प्रॉब्लेम नाही. TD घेतला, कर्ली ब्रॅकेट ओपन केला, त्या आयटम मधून तू स्लाइडर BTN प्रिंट कर. झालं BTN. त्यानंतर आपण प्रिंट करू स्लाइडर, कॉपी केलं, इकडे आलो, अजून एक मी काय केलं, इथे TD घेतला, कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला, आयटम मधून तू स्लाइडर हेड प्रिंट कर. आउटपुट पेजला गेलो, झाला इथे हेड प्रिंट. त्यानंतर लास्ट काय राहिलं आपली, त्याला पण मी कॉपी केलं, इकडे आलो आणि अजून एक TD घेतला. त्या TDच्या आतमध्ये मी IMG टॅग घेतला आणि त्या SRCच्या आतमध्ये मी काय करणार, कर्ली ब्रॅकेट ओपन केला, आयटम मधून स्लाइडर IMG प्रिंट कर. काय झालं, डॉट राहिला, ठीक आहे, इथे डॉट द्यायला है ना, दिला. आउटपुट पेजला आलो आणि इथे मी रिफ्रेश केलं तर बघा इमेज आपली प्रिंट झाली. पण इमेज काय झाली, थ्रू जरा जास्तच मोठी झाली. त्याला मी काय करतो आता, फक्त इथे विड्थ किती द्यायची, विड्थ मग 200 पिक्सल देऊ. आज आउटपुट पेजला गेलो तर आपला टेबल झालाय शो इथे. ठीक आहे, व्यवस्थित वाटत नाहीये, मी त्याला देतो 100. टेबलला वेळ दिल्या होऊन जाईल. पण झालंय आपला टेबल फॉर्मॅट मध्ये डेटा प्रिंट. आता समजलंय काय केलंय आपण. करतात एवढे एकदा ट्राय तुम्ही डबल. आता इकडे बघा, तुम्हाला एरर येण्याचे कारण एकच आहे की कुठेतरी तुमचा सिंटॅक्स चुकलाय, कुठेतरी तुमची स्पेलिंग मिस्टेक झाली. आता सपोज मी इथे बघा, हे URL आहे ना, त्या URL मधून मी हा स्लॅशच गायब केला. काय केला, स्लॅश गायब केला. आणि जसं मी आउटपुट पेजला गेलो आणि इथे एकदा मी इन्सेप्ट ओपन करून, डेव्हलपर ऑप्शन ओपन करून रिफ्रेश करतोय, तर माझा डेटा इथे प्रिंट नाही झाला इथे प्रिंट. आणि इथे बघा 4-5 एरर येऊन बसलेत माझे. ठीक आहे, घाबरायचं नाही, हे एरर आले म्हणजे घाबरायचं नाही. जसं की बघा, गुगल मीट वर आपण त्याला डेव्हलपर ऑप्शन ओपन केला तर बघा त्यांचे 7-8 इथे एरर पडले आहेत ना. असं काही नाही की एरर आले म्हणजे, आपल्यापेक्षा जास्तच एरर असतील त्यांची, पण 2च आहे, ठीक आहे, घाबरायचं. तर इथे बघा आपल्याला काय आलेत, एरर आले. आता एरर काय आलेत, इथे बघा गेट, इथे पहिला एरर काय आलाय, भरपूर सारे एरर आलेत. आता कोणता वाचू, ठीक आहे, इथे पण रिक्वेस्ट एरर आलाय, इथे पण नॉट फाउंड म्हणजे सापडलं नाही. त्यानंतर इथे पण नेटवर्कचा एरर दिलाय, इथे पण रिक्वेस्ट एरर आहे, परत नॉट फाउंडचा दिलाय, आणि इथे सांगितले नेटवर्क एरर. म्हणजे तुमची जी काही URL आहे त्या URL मध्ये कुठेतरी मिस्टेक झाली. जसा मी हा स्लॅश टाकला, आउटपुट पेजला आणि रिफ्रेश केला, झाला डेटा शो. ठीक आहे, तुमची API मधला स्पेलिंग चुकली, तुमची API क्रॅश झाली तिकडे, त्यामुळे पण तुम्हाला एरर येऊ शकतो. त्यानंतर अजून एरर कुठे असणार की जिथे तुम्ही हा राऊंड ब्रॅकेट टाकला आणि इथे कर्ली ब्रॅकेट टाकला तरी पण तुमचा डेटा काय होणार आहे, प्रिंट नाही होणार, असं मला वाटतंय. पण चेक करू.
आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं तर डेटा प्रिंट झाला इथे माझा. समजतंय? पुढे चुकी होणार तुमच्या स्पेलिंग मिस्टेक, बाकी काहीच नाही होणार. ठीक आहे. आता डबल एरर आलाय मला, काय आलाय ह्याचा जास्त लोड नाही यायचा. ठीक आहे ना. तुम्हाला हा पण मी सॉल्व्ह करायचा सांग. तर इकडे लक्ष द्या 2 मिनिट. आता मला सांगा की ऑनलाईन मेंबर तुम्ही पण सांगायचे, आता बोलायचे, हा जो काही मागे पुढे झालाय तो का झालाय? टेबल द्यायचं, बरोबर आहे. आता काय झालंय, तो मी हा प्रॉब्लेम पाहण्यासाठी मी डेव्हलपर ऑप्शनला ओपन केलं. कोणाला? डेव्हलपर. आता सपोज तुम्हाला HTML मध्ये एरर आला, CSS मध्ये एरर आला, तर काय करायचं? इथे एलिमेंट असतं, आहे इथे एलिमेंट. मी काय करतो ते आता पाहतो. त्या रूट बॉडीच्या डिवच्या आतमध्ये वेलकम टू H1 आहे. आणि इथे काय आहे? टेबल किती आहेत? आपण बनवलेत किती? 3 बनवलेत. एक बनवलाय आणि इथे किती झालेत प्रिंट? 3 प्रिंट झालेत. मग इथे काहीतरी चुकतंय ना. मग हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काय करायचं माहितीये, जो हा टेबल टॅग आहे ना, तो टेबल टॅगला ऍज अ त्या लूपच्या बाहेर टाक. कुठे? त्या लूपच्या बाहेर. आणि एकदा मी आउटपुट पेजला गेलो आणि ते रिफ्रेश केलं, तर आता त्या रूट मध्ये बघू आपण टेबल किती आहेत. आता एक टेबल आहे आणि त्या टेबलच्या आतमध्ये 3 TR. झाला प्रॉब्लेम सॉल्व्ह. आता मी ते ओपन करतो, आलंय का मागं पुढे? नाही आलं. झाला प्रॉब्लेम सॉल्व्ह. ठीक आहे. त्यानंतर अजून काय आहे यामध्ये सांगायसारखं? काहीच नाही, एवढंच बस. पक्का समजलंय तुम्हाला आता हे? जी मी URL शेअर केली त्या URL मधून तुम्ही डेटा कॅच करायचा आणि डेटा एका टेबल मध्ये प्रिंट करायचा. जमेल? नाही जमलं काय प्रॉब्लेम नाही, पण ट्राय करा. ठीक आहे. अजून एक मी देतो API तुम्हाला. ठीक आहे. हा मध्ये टेक्स्ट डेटा झाला आणि इथे इमेज असतील आय थिंक. की अरे इमेजची नाहीये. सिक्युअर ऑथ कार्ड युजर. ठीक आहे. प्रोडक्टची घेऊ आपण. त्या प्रोडक्ट मध्ये मी पाहतो काय काय आहे. अरे थोडा हे स्ट्रक्चर्ड डेटा नाही, अनस्ट्रक्चर्ड डेटा आहे. कमेंट मध्ये ठीक आहे, हा स्ट्रक्चर्ड डेटा आहे. आणि हा एक डेटा तुम्ही काय करायचा? प्रिंट करायची एका टेबल मध्ये. हे 2 तुम्हाला डेमो आहेत आणि हे 2 डेमो आपण कंपल्सरी चेक करणार आहे. बाकी नाही केले तरी मी हे डेमो चेक करणार आहे. जमेल एवढं? मग काय प्रॉब्लेम आला माझ्याशी